धाराशिवच्या उमरग्यातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळते। उमरग्यात मशाल विसली, हाताने धनुष्य पकडताच बाण सरळ लक्ष्यावर। राजकीय गणिते बदलणारा हा निकाल ठरत असून पाहुयात आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा हा विशेष रिपोर्ट। संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या उमरगा नगर परिषद निवडणुकीत मशाल शांत, बाणाची झेप वेगात अशीच परिस्थिती पाहायला मिळाली। शिवसेना काँग्रेस आघाडीने नगराध्यक्षपदासह तब्बल 18 जागांवर विजय मिळवत पालिकेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेचे उमेदवार किरण गायकवाड यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली। बाण धावला आघाडीवर। प्रत्येक फेरीत आघाडी कायम राखत अखेर त्यांनी 11,660 मतांनी दणदणीत विजय मिळवला। या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार अब्दुल रजाक अत्तार यांच्यासह सर्व 25 उमेदवार पराभूत झाले। बाणाचा वार जोरात बसल्याचं चित्र स्पष्ट झालंय। आश्लेषा नक्षत्रात रवीचा किरण उजळला, ज्ञानज्योतीसमोर मशाल मंदावली आणि उमरग्यात बाणाचा वेग वाढला। निकाल जाहीर होताच शिवसेना काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत विजयी मिरवणूक काढली। दरम्यान भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तथा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे या एकूण निवडणुकीचे किंग मेकर ठरले असल्याचे बॅनर सोशल मीडियावर झळकू लागले। शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शांततेत जल्लोष साजरा करण्यात आला। एकूणच उमरग्याच्या राजकारणात मशाल शांत झाली असून बाणाने थेट लक्ष भेदलंय। हा निकाल स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणारा ठरत आहे। जनतेच्या हृदयात जपलेली होती आकांक्षा, मतपेटीतून व्यक्त झाली ती शांत क्रांतीची भाषा। ज्ञानज्योतीसमोर मशाल हळूच मंदावली आणि आश्लेषा नक्षत्रात धनुष्य हाती घेताच बाणाने दिशा गाठली। न बोलता जनतेने दिला स्पष्ट इशारा। लोकशाहीत शेवटी चालतो जनतेचा कौल खरा। उमरग्याच्या मातीत लिहिला गेला नवा इतिहास। बाण सरळ लक्ष्यावर, बदलाचा झाला रवी किरणचा प्रकाश। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।